खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाने अमरावती विभागात मोठी धडक कारवाई केली। विशेष गुण नियंत्रण मोहीम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 520 कृषी केंद्रांवर विक्रीबंदी घालण्यात आली असून 230 कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। तसंच बनावट आणि निकृष्ट कृषी निविष्ठान प्रकरणी 23 गुन्हे दाखल करून 1,70,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं, खतं आणि कीटकनाशकं उपलब्ध व्हावीत, तसंच बनावट कृषी निविष्ठांमुळे होणारी फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागानं अमरावती विभागात विशेष गुण नियंत्रण मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान कृषी केंद्रांमधून बियाणं, खतं आणि कीटकनाशकांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली। तपासणीत निकृष्ट किंवा नियमबाह्य माल आढळताच संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली। या कारवाईत 520 कृषी केंद्रांवर विक्रीबंदी, 230 कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर 23 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तसंच 1,70,70,000 रुपयांचे बनावट व निकृष्ट दर्जाचे बियाणे, खतं आणि कीटकनाशकं जप्त करण्यात आली। यंदाच्या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच रेल्वे आणि खासगी प्रवासी बसमधून होणाऱ्या कृषी निविष्ठांच्या वाहतुकीवरही करडी नजर ठेवण्यात आली। या माध्यमातून संशयित मालाच्या अनेक खोपा जप्त करण्यात आल्या। दरम्यान विभागातील 22,323 कृषी केंद्रांपैकी 4,898 केंद्रांची तपासणीचं उद्दिष्ट असतानाच कृषी विभागानं 5,061 कृषी केंद्रांची तपासणी करून लक्ष्यापेक्षा अधिक कारवाई केली आहे।